मुंबईत कोणताही एक भाषा नाहीये. घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईत मराठी शिकण्याची गरज नाही असं जोशी म्हणाले आणि त्याचेच पडसाद विधिमंडळात उमटले. पाहूया. ते घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी काय करतात. भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे. मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा. घाटकोपरची भाषा गुजराती कोण ठरवणार आहे? कोण भैयाजी जोशी? सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांनी मुंबईत विभागवार भाषेची वाटणी करून टाकली आहे. घाटकोपरची भाषा गुजराती आहे हे सांगताना मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे असं नाही असा शाब्दिक भडकाच जोशींनी उडवलाय. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भैयाजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते. तर घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे. त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. त्यामुळे बहुतेक दीपकजी पण मराठी शिकले नसावे फारच काय असं वाटतं. मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर काय करताय. कोरटकर हा चिल्लर माणूस आहे. तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी काय करतात. भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे. मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा हे महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि मी मुख्यमंत्री असताना केलेला आहे. या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं धाडस करणाऱ्यावरती एकावरती कायद्याचा जर का बडगा उगारला तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही. सगळी लोक छावा चित्रपट बघताना आनाजी पंत या काळातले हे इकडे येऊन मराठी अमराठी असं विष काढून गेलेले आहेत. दुर्दैवाने असं झालेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत. छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत. पण महाराष्ट्रामध्ये फूट पाडणारे औरंगजेब आणि औरंगजेबांना मदत करणारे आनाजी पंत मात्र याही जमान्यात जन्माला आलेत आणि येत आहेत. याच्यासारखं दुसरं दुर्दैव का असू शकत नाही. विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी भैयाजी जोशींनी मराठीचा अवमान केल्याचं म्हटलंय. तर सरकारची भूमिका काय असा सवाल देखील त्यांनी विचारलाय. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये अशा पद्धतीनं मराठी भाषेचा अपमान करणं, मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सर्वांना आली नाही तरी चालेल अशा प्रकारचं विधान करणं, या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे एवढंच फक्त मला जाणून घ्यायचं आहे. खरं म्हणजे भैयाजी जोशी यांचं वक्तव्य काही मी ऐकलेलं नाही. त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून त्याच्यावर मी माहिती घेऊन बोलेन. पण आपची भूमिका काय आहे किंवा सरकारची भूमिका काय आहे? सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे. खरं म्हणजे या माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही. तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे. जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो. शासनाची भूमिका पक्की आहे, शासनाची भूमिका मराठी आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच ही सरकारची भूमिका आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. पण विधान परिषदेमध्ये विरोधक आक्रमक झाले. भैयाजी जोशींवर कारवाईची मागणी अनिल परब आणि भाई जगताप यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो छुपा अजेंडा आहे की मुंबई तोडायची, मुंबई काढून टाकायची आणि मुंबई गुजरातमध्ये घेऊन जायची. उद्योगधंदे तर नेले गुजरातमध्ये, बाकीच्या सगळ्या गोष्टी नेल्या गुजरातमध्ये. आता मुंबईतल्या तुकड्यांना गुजराती भाषा घाटकोपरची, म्हणजे घाटकोपरमध्ये कोण मराठी राहत नाहीत,
घाटकोपरमध्ये कोण इतर भाषिक राहत नाही. थोडक्यात. हे कुठलं स्तोम माजवलं जात आहे या मुंबईमध्ये आणि त्याचा साधा कोण निषेध देखील करत नाहीये. आणि म्हणून ताबडतोब राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या भैयाजी जोशींनी मुंबईची माफी मागायलाच पाहिजे. मराठी भाषेचा अन्याय जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा अन्याय आम्ही सहन करणार नाही, तसाच मराठी भाषेचा देखील अन्याय आम्ही सहज करणार नाही. भैयाजी जोशी हे असं कसं म्हणू शकतात मुंबईमध्ये येऊन? घाटकोपरची भाषा गुजराती, गिरगावची भाषा मराठी कोण ठरवणार आहे? कोण भैयाजी जोशी? कोण हे ठरवणार आहे? आणि त्यामुळे या बाबतीमध्ये तुम्ही त्यानंतर बोला. अध्यक्ष महोदय, सभागृहाच्या बाहेर कोणी वक्तव्य करत असेल ते सभागृहाचे सभासद नाही. अध्यक्ष महोदय, त्याचा संदर्भ घेऊन अध्यक्ष महोदय एखाद्या संघटनेबद्दल या ठिकाणी चर्चा उपस्थित करून अध्यक्ष महोदय हा प्रश्न राजकीय हेतूने मांडण्याचा प्रयत्न होता. अध्यक्ष महोदय, ही परवानगी आपण नाकारलेली आहे. मराठी भाषेसंदर्भामध्ये फक्त त्याचा मुद्दा उपस्थित करून त्याला राजकीय भांडण करण्याचा अध्यक्ष महोदय प्रयत्न करतायत. खालच्या सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री स्पष्ट भाषेमध्ये सांगितलंय या राज्याची भाषा मराठी आहे. या ठिकाणी सगळ्यांना मराठी बोलावं लागेल. सर्व मराठी भाषेतच सगळं आपण कारभार करतोय. भैयाजी जोशींनी घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचं सर्टिफिकेट दिलंय आणि त्यानंतर विधान भवन परिसरात जितेंद्र आव्हाड यांनी केमछो केमछो म्हणत भाजपच्या नेत्यांना डिवचलाय. केमछो सारू છો ને? કેમછો દરેકર ભાઈ કેમછો તમે? કેમછો સારું છો ને? કેમછો દરેકર ભાઈ કેમછો તમે? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील जोशी बुवा काड्या घालू नका असं म्हणत समाचार घेतलाय. भैयाजी जोशींनी असंच विधान बंगळुरू किंवा चेन्नईमध्ये करून दाखवावं. भैयाजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्र भाजप सहमत आहे का? सध्या MMR रिजनमध्ये चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरुवात होताना दिसत आहे. हे काय चाललंय हे न समजण्या इतकी मराठी जनता दूधखोळी नाही, हे जोशींनी लक्षात घ्यावं. आत्ताच कोल्ड प्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला. त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील मराठीतून बोलून गेले. मग जोशी बुवांना हे समजू नये. या असल्या काड्या घालून नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहोत हे जरूर ध्यानात ठेवावं. आता ज्या घाटकोपरचा दाखला भैयाजी जोशी यांनी दिला त्या घाटकोपरचे आमदार भाजपचे राम कदम आहेत. त्यांनीही जोशींच्या वक्तव्याची पाठराखण केली आहे. तसंच गुजराती अधिक म्हणून घाटकोपरची भाषा गुजराती, मग ज्या परिसरात अल्पसंख्य अधिक राहतात तिथली भाषा काय, या प्रश्नावर मात्र कदम गोंधळले. घाटकोपर परिसरामध्ये अधिक गुजराती भाषिक राहतात, अधिक गुजराती बोलणारे राहतात, एवढाच त्यांचा बोलण्याचा भाव आहे. मुंबईची आणि महाराष्ट्राची भाषा मराठी होती, मराठी आहे आणि मराठी राहणार. दुसऱ्या भागांमध्ये सुद्धा तर मायनॉरिटी भागांमध्ये मायनॉरिटीची लोक राहतात काही भागांमध्ये, तिथंची मग भाषा मग उर्दू होऊ शकते का? ज्या पद्धतीने आता भैयाजी जोशींनी हे वक्तव्य केलं त्याच्यावरतून मी म्हणालो ना आपल्याला, पुन्हा आपण त्याला त्याचं काय म्हणतात त्यात विधानाला आपण तोडून दाखवत आहे. विधानाचा अर्थ काय आहे की तिथे अधिक गुजराती भाषिक आहेत, एवढाच त्याचा अर्थ आहे. मुंबईत येणाऱ्यांना मराठी शिकण्याची गरज नाही हे सांगून वाद निर्माण झाल्याचं लक्षात येताच भैयाजी जोशींनी वक्तव्याचा गैरसमज झाल्याचं म्हटलंय. पण त्याच वेळी पुन्हा मुंबईला बहुभाषिक असं संबोधलंय. मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याच्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं काही कारण नाही. मुंबईसुद्धा हे बहुभाषिक लोक आहेत आणि म्हणून स्वाभाविकपणाने आमची सर्वांची अपेक्षा राहते की बाहेरून येणारी व्यक्ती आपल्या भाषेबरोबरच मराठी भाषा त्यांनी समजून घ्यावी, त्याचं अध्ययन करावं, ती शिकावी. भैयाजी जोशींच्या वक्तव्याचा आधार घ्यायचा झाला तर मग घाटकोपरची भाषा जर ते गुजराती म्हणत असतील तर सायनमधल्या तमिळ बहुल भागातील भाषा तमिळ असेल का? भाईंदरमध्ये उत्तर भारतीय अधिक आहेत, मग भाईंदरची भाषा भोजपुरी होईल का? मालेगावात मुस्लिम बहुसंख्य आहेत, मग मालेगावची भाषा उर्दू किंवा हिंदी होईल का?
भैयाजी जोशींच्या वक्तव्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी समर्थन केलंय। मराठी भाषा लादता येणार नाही असं सदावर्ते म्हणतात। भैयाजी जोशी साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचं मी समर्थन करतो। त्या वक्तव्याचं मी खरोखर त्यांच्या वक्तव्याचं स्वागत करतो। कारण लक्षात घ्या की ह्या देशाला एकसंघ ठेवायचं असेल, ह्या देशाला प्रांतवादाच्या पासून दूर ठेवायचं असेल, ह्या देशाला भाषेवर आधारित मनुष्यामध्ये लढाईपासून थांबवायचं असेल, ह्या देशाला सर्वंकष प्रगतीकडे न्यायचं असेल, तर मला असं वाटतंय की भाषा ही समजण्यासाठीचा आग्रह असावा, भाषा ही सक्तीचा आग्रह नसावा। ऋषितुल्य भैयाजी जोशी यांच्यावर टीका करू पाहत आहेत, ते वो अपने गिरिबान में झांक के देखे कि अपनी भाषा के बारे में सोच और अपनी औकात क्या है, अपनी औकात क्या है। जे हसले पण विविध राज्यांची निर्मितीच भाषेनुसार झाली आहे आणि नोकरी जरी हवी असेल तरी त्या राज्याची भाषा येणं कायद्यानुसार अनिवार्य आहे। हे वकील असलेल्या सदावर्तेंना माहिती नसावं हे आश्चर्य आहे। अक्षय मंकनी आणि विनायक डावरुंगसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।